नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर आपल्या या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, उद्या आहे बुधवार आणि बुधवारी आहे अमावस्या, म्हणजे 2025 मधली ही पहिली अमावस्या आहे आणि ही अमावस्याला तुम्हाला तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी पैसा टिकत नसेल तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप सुंदर असा 2 उपाय सांगणार आहे। हे उपाय तुम्हाला करायचे आहेत आणि मी उद्या सकाळी तुम्हाला त्याचा व्हिडिओ नक्कीच अपलोड करेन। उद्या सकाळी लवकर उठून मी सगळी पूजा कशी मांडायची, काय करायचं हे दाखवते आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी पूजा आहे ती संध्याकाळी 6:30 वाजता ही पूजा तुम्हाला करायची आहे। तर खूप सुंदर पूजा आहे। तर उद्या सकाळी बघा, अमावस्येच्या दिवशी तुम्ही कुठल्याही अमावस्येला सुद्धा ही पूजा करू शकता। तर अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून गोमूत्र, हळद, गंगाजल टाकून आपल्याला आपल्या दारामध्ये पाणी शिंपडायचं आहे। उंबरठा वगैरे सगळं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हळदीचं लेपन आपल्या उंबरठ्याला द्यायचं आहे, रांगोळी काढायची आहे, धूप अगरबत्ती दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर देवपूजेकडे आपल्याला वळायचं आहे। तर सगळी देवपूजा स्वच्छ करून घ्यायची आहे। ज्यावेळेस देवपूजा करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं गोमूत्र आणि गंगाजल मिक्स करायचं आहे पाण्यामध्ये आणि त्या पाण्याने तुम्हाला सगळ्या देवांना स्नान घालायचं आहे। त्याच्यानंतर कुंचम जो आहे तो स्वच्छ घासून पुसून घ्यायचा आहे आणि त्यातलं जे साहित्य आहे मी तुम्हाला सांगत असते, दर अमावस्येला त्यातलं जे साहित्य आहे ते थोडंसं गोमूत्रामध्ये आपल्याला धुवायचं आहे आणि स्वच्छ कपड्याला त्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे। का आपण तांदळामध्ये टाकत असतो, तांदूळ पण आणि ज्या वस्तू आहेत त्या खराब होऊ नयेत त्यासाठी आपल्याला ते कुंचममधील सगळं साहित्य स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। पण दर अमावस्याला गोमूत्र टाकल्याशिवाय कुंचमची आणि मधील साहित्याची पूजा शक्यतो करू नये। त्याच्यानंतर बघा काय करायचं आहे, सगळं पुसून घेतलं, अभिषेक केला, कुंचम स्वच्छ घासून पुसून घ्यायचं आहे। आता मांडायचं कसं, तर त्याच्यासाठी तुम्हाला ताटामध्ये अगोदर स्वस्तिक काढायचं आहे। छोटंसं ताट घ्या, सेपरेट पूजा मांडायची आहे। उद्या देवघराच्या समोर नाही, सेपरेट पूजा मांडायची आहे। जसे की एखादा तुमच्याकडे चौरंग असेल, चौरंगावर, पाटावर आणि देवघरामध्ये जास्त जागा असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ही पूजा मांडू शकता। तर एक ताट घ्यायचं आहे, त्या ताटामध्ये तुम्हाला कुंचम ठेवायचा आहे। कुंचमला अगोदर 2 अगरबत्त्या लावून आतमधून पूर्ण फिरवून घ्यायच्या आहेत, म्हणजे कुंचम जो आहे तो आपला त्याचं जी आतमध्ये काही निगेटिव्हिटी असेल, आलेली असेल किंवा काही जरी असेल तर ते सगळं निघून जातं। कुंचम हा सुगंधित होतो। कुंचम म्हणजे एक लक्ष्मी आहे, तर तिला कुठल्याही प्रकारची आपल्या घरातील घराच्या बाहेरच्या लोकांची बाधा, नजर होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला अगरबत्तीनं आतून तिला धूर द्यायचा आहे। म्हणजे स्वच्छ सगळ्या कुंचमला आपल्याला अगरबत्ती फिरवून घ्यायची आहे आणि थोड्या वेळासाठी तसाच ठेवून द्यायचा आहे। त्याच्यानंतर कुंचमला आपण व्यवस्थित अलंकारित करायचं आहे। हळदी कुंकू, जो नाम, शंख, चक्र आहे त्याच्यावर व्यवस्थित हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। सगळं झाल्यानंतर तुम्हाला ताटामध्ये स्वस्तिक किंवा अष्टगंध आणि हळदी कुंकू लावून त्याच्यावर नाणे ठेवायचे आहेत, 5-5चे तुमच्याकडे जे असतील ते ठेवू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती कुंचम ठेवायचा आहे। सगळं साहित्यामध्ये व्यवस्थित घालत श्रीम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला सगळं साहित्य त्याच्यामध्ये ठेवायचं आहे। त्याच्यानंतर 5 दिवे तुम्हाला लावायचे आहेत। ह्या साईडला 2 आणि ह्या साईडला 2 असे दिवे लावायचे आहेत। हळदी कुंकासाठी 2 वाट्या किंवा 2 तुमच्याकडे काय असेल तर दोन्ही साईडला 2 ठेवायचे आहेत। सेपरेट पाहिजे। करंडे असतील छोटे छोटे तर ते हळदी कुंकू दोन्ही साईडला 2, गजांत लक्ष्मी असतील तर ते ठेवायचे आहेत आणि 5 दिवे आपल्याला लागणार आहेत। तर त्यातील 2 साईडला 2 दिवे आणि देवीच्या एकदम समोर 1 दिवा ठेवायचा आहे। तर तो दिवा कसा ठेवायचा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे मातीची। मातीच्या प्लेटमध्ये तुम्हाला मीठ भरायचं आहे आणि मिठावर एक तुपाचाच दिवा लावायचा आहे। 2 वातीची 1 वात करून तुम्हाला कुंचमच्या समोर त्या वातीचं तोंड करायचं आहे आणि हा दिवा लावायचा आहे। पण तीच घ्यायची आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये सुद्धा आपलं स्वारी लक्ष्मीच्या समोर जो आपण मिठाचा दिवा ठेवणार आहोत ना, डिशमध्ये भरून प्लेटमध्ये मातीचीच प्लेट आणि पंती घ्यायची आहे। खाली मीठ भरायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला मातीची पंती घेऊन तुपाचा दिवा त्याच्यात लावायचा आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला दालचिनीचा 1 तुकडा टाकायचा आहे, 1 लवंग टाकायचे आहे, 2 दालचिनी, लवंग, भीमशेनी, थोडासा कापूर टाकायचा आहे
आणि अखंड असं फूल असलेल्या 2 लवंग टाकायच्या आहेत। अशा प्रकारे तुम्हाला हा दिवा माता लक्ष्मीच्या समोर उद्या संध्याकाळी लावायचा आहे। आणि दिवा ज्यावेळेस शांत होईल त्यावेळेस ते सगळं साहित्य थोडासा कापूर टाकून तुम्हाला ते पेटवायचं आहे आणि सगळ्या घरानं जो धूर आहे तो फिरवायचा आहे आणि त्यानंतर सकाळी सगळं तुम्हाला विसर्जन करायचं आहे, अगदी मीठ सुद्धा।